जर तुम्हाला आरीवर्क शिकायचं असेल पण निडल होल्ड कशी करायची आणि चेन स्टिच कशी बनवायची हे कळत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स फ्री आरीवर्क क्लास चालू करत आहोत आणि आज त्याचा डे 1 आहे, तर व्हिडिओ पूर्ण। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लास स्टार्ट करणार आहोत। तर त्यासाठी मी हा फ्रेम आरीवर्कसाठी लागणारा हा जरी थ्रेड आणि ही तुलिप जापानची 24.04 mm ची निडल घेतलेली आहे। तर आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लास स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये कोणतीही फीस लागणार नाही आहे किंवा कोणताही वेळेचं बंधन नसणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला याच वेळेला जॉईन व्हायचे वगैरे तुम्ही कोणत्याही वेळेत हा व्हिडिओ पाहू शकता। मी हे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणार आहे। आणि हे पहा, बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की कोणी बाहेर जाऊ शकत नाही किंवा कोणाचा फायनान्शियल प्रॉब्लेम, कोणाचे जवळपास क्लास नसतात आरीवर्कचे, तर त्यांच्यासाठी ही खूप छान संधी आहे। त्यांनी नक्कीच हे व्हिडिओ पहा आणि बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लास हा फ्रीमध्ये घरी बसून शिकून घ्या। आरीवर्कचं स्टँड कसं फिक्स करायचं किंवा मग रिंगवरती ब्लाऊज पीस कसा फिक्स करायचा आणि आरीवर्कसाठी लागणारं मटेरियल काय काय असतं, या सर्वांची इन्फॉर्मेशन मी वेगळे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत याचे, आणि यूट्यूबवरती अपलोड पण केलेले आहेत ऑलरेडी, ते तुम्ही पाहू शकता। किंवा मग याची आरीवर्क बेसिक नॉलेज म्हणून प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, तुम्ही ती पण पाहू शकतात। तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करू आपल्या आरीवर्कसाठी। तर आजचा डे 1 आहे आपला बेसिक आरीवर्क क्लासचा। तर हा आहे जरी थ्रेड, तर 423 नंबरचा दयालीचा जरी थ्रेड घ्यायचा आहे आपल्याला, पण याचं माझं कवर निघलं आहे आता। ते इथं असा नंबर असतो तुमचा, आणि याला आपल्या आपण ज्या साध्या दोऱ्याला गाठा मारतो तसेच गाठण मारून घ्यायची अशी इथं, म्हणजे आपलं वर्क खराब होत नाही। आणि खूप जास्त मारायच्यात, म्हणजे 10 ते 12 गाठी मारून घ्यायच्यात, ठीक आहे। आणि या थ्रेडमध्ये पण 2 प्रकार असतात, एक आतमध्ये कॉटनसारखं निघतं दोऱ्यासारखं आणि एकात असं तारेसारखं निघतं। तर दोन्ही पण बेटरच आहेत, पण जे तारेसारखं निघतं त्यावरती आपण प्रेस चालवू शकत नाही। ब्लाऊजच्या वर्क जेव्हा करतो त्यावेळेला त्या ब्लाऊजवरती आपण प्रेस करू शकत नाही। आणि जर कॉटनचा असेल तर मग ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्रेस करू शकता। हे जे साईडला हे असं झालं आहे माझं, ते मी कट करते। आणि हे पहा, आता दोरा कसा पकडायचा, तर हे असं आपलं मधलं बोट आणि अंगठा या दोन्हीच्या मधात ही गाठण अशी पकडून घ्यायची आणि हा असं फिरून ह्या बोट असं घेऊन इथं पकडायचे, हे असं पकडायचे। आणि ही निडल अशी घ्यायची, हे तुलिप नाव आहे, याच्यावर आपलं बोट ठेवायचं, अंगठा, हे 3 बोटं असे ठेवायचे। असं आपल्याला निडल अशी पेनसारखी पकडायची नाही आहे, हे जे तुलिप नाव आहे याच्यावर ठेवायचे असं, आणि हा दोरा असा वरती काढायचा आहे। म्हणजे काय होणार आहे, असं दोरा वरती येईल, गाठ अशी आपल्या कापडाला लागणार आणि हा दोरा आपल्या हातातच राहणार आहे खाली, आणि ह्या दोऱ्यावर आपण असं वर्क करणार आहेत। किंवा मग तुम्हाला तसं जमतच नसेल तर सिंपल ट्रिक, डायरेक्ट असं धरून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही, असं धरा आणि सेम असंच होणार आहे, असं वरती येणार आहे। हा लूप वरती येतो, इथं हे कपड्याला लागती गाठण आणि हे असं आपल्याला वर्क चालू होतं, ठीक आहे। तर हा आता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे। हे असं पकडून मी असं पकडले, दोरा खाली टाकून देते मी, हे पहा। आणि हे जे तुलिप नाव आहे, तुलिप जापान, असं मी इथं याच्यावरती अंगठा ठेवला आहे आणि असे 3 बोटं साईडने लावून दिली, अशी तिरकी आपल्याला सुई ठेवायची, ठीक आहे। हे बघा असा लूपवरती आला आहे। किंवा मग हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी सेम हे असं पकडायचं आहे, तर असं पकडून जरी केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला करून दाखवते ते पण। हे बघा सेम लूपवरती आला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। तर चला तुम्हाला मी चेन स्टिच कशी बनवायची हे आज दाखवणार आहे। आणि हे एक आपल्याला असं पकडल्यानंतर थोडंसं असं क्रॉस घेत जायचं, इथून जेव्हा आपण असं वरती काढतो तेव्हा असे धागे मधत येतात, डायरेक्ट काढले तर असं थोडं क्रॉस केलं का
मग येत नाही. हे असं क्रॉस करायचं आहे. ठीक आहे, असं क्रॉस करायचं. आणि सुरुवातीला जर तुम्ही असं करत असाल, धागे असं गुंतत असाल, तर ते गुत्तं सर्वांचंच असं होतं. प्रॅक्टिस केली की ते मग व्यवस्थित होऊन जातं. ठीक आहे, हे बघा, हे असं असं गुंततं. त्यामुळे थोडंसं असं क्रॉस केलं का निघतं. हे असं केलं नाही का मग निघत नाही. हे असं अशी तुम्ही प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला जमून जाईल. हे पहा, असं हे लूपवरती आला आहे. ह्या लूपमधूनच आपल्याला अशी निडल टाकायची आहे आणि अशी वरती घेऊन हे असं पुन्हा एक लूप वरती येतो. पुन्हा ती स्टिच घ्यायची आपल्याला सेम. हे पहा, असं लूप येतो. हे अशी चेनसारखं तयार होतं, मग याला चेन स्टिच बोलतात. सेम करून दाखवते मी तुम्हाला. थोडीशी मोठे मोठे घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. खूप बारीक चेन घ्यायची असते आपल्याला. ही डोळ्याने दिसत पण नाही एवढी छोटी घ्यायची असते वर्क करताना. पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असे मोठे मोठे घेते. हे असे थोडंसं अजून झूम करून दाखवते मी तुम्हाला एकदा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. तर आता मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे पहा, हा लूपमधून अशी निडल टाकायची, वरती घ्यायची, पुन्हा सेम स्टिच घ्यायचं आहे. या लूपमधून टाकायची आपल्याला निडल. सुरुवातीला काय कोणालाच जमत नाही, तुम्ही प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. 2-3 वेळा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. सुरुवातीला असं होतं की आपल्याला जमत तर नाहीच, पण एवढं त्रास होतो, एवढं जीवावर येतं, असं वाटतं की उगाच ट्राय करायला लागलो, काय केलं आहे, उगाच पैसे वेस्ट घालायला लागलो, काय आपल्याला जमन की नाही, काय काय असं म्हणजे खूप सारे क्वेश्चन येतात मनात. तर तसं काही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. प्रॅक्टिस करा व्यवस्थित, तुम्हाला पण छान जमल. मला पण सुरुवातीला येत नव्हतं असं हे असं गुतायचं. इथंच खूप थकले होते मी ट्राय करून करून, जमतच नव्हतं. हे बघा, हे असं व्हायचं. असं प्रॅक्टिस केली की मग तुम्ही अगोदर अशीच प्रॅक्टिस करा. अशी अशी हे वरती काढायची. अशी वरती निघतच नाही. कधी कधी हे दोरे आहेत ना, हे पूर्ण गुंतून जातात. तर हे असं अशी थोडीशी असं क्रॉस करायचं. किंवा तुम्ही असं बऱ्याच वेळा पाहिलं असं ना आपल्या इन्स्टा रीलवरती वगैरे, काही क्लासेसमध्ये असं दाखवते की जी माचीस असतं किंवा काड्याची पेटी, तिची काडी अशी हातात घेऊन असं फिरायला लावते. तर याच्यासाठी याची प्रॅक्टिस होईल यासाठी हे असं करायला लावतात ते क्लासमध्ये पण. ते हे असं तुम्ही प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडीशी चेन दाखवते. मी अशी इथे एंड नॉट दिली आहे आणि इथूनच पुन्हा सुरुवात करते. एंड नॉटचा व्हिडिओ मी नंतर कधी तुम्हाला दाखवेल, उद्या कधी, कारण सर एकाच दिवशी म्हटल्यावर तुम्हाला गोंधळून जाताल तुम्ही. असे मोठे मोठे, आणि सुरुवातीला जोपर्यंत प्रॅक्टिस करतात तोपर्यंत असे मोठे मोठे लूप घ्या. नंतर ना आपल्याला एवढे बारीक घ्यायचे आहेत वर्क करताना की डोळ्यांनी पण दिसणार नाहीत. हे पहा, असे असे मोठे मोठे लूप घ्या. काहीच नाही, फक्त ह्या चेन अशी असती, ह्याच्यातून ही चेन आणि इथून असं सुई टाकून खाली घ्यायची, अशी वरती घ्यायची. काय 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की मग तुम्हाला समजून जाईल, आयडिया येते नेमकी कशी करायची ते. आणि खाली कसं वर्क असतं म्हणजे ब्लाऊज पीसच्या मागं बॅक साईडला हातात दोरा कसा आहे, किंवा मग सुई खाली गेल्यानंतर न दोरा कसा सुईत अडकतो, हे पण मी तुम्हाला दाखवते. हे पहा, किंवा असं जे सध्या खूप जास्त प्रोफेशनल आहेत त्यांचं पण वर्क करताना कधी कधी असं व्यवस्थित येत नाही, किंवा मग हे असं एखाद दिवस गुत्तं, तर ते नॉर्मल आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुरुवात करत असाल, तुमच्याकडून होतं आहे, तर असं म्हणू नका की माझ्याकडूनच कसं होतं आहे काय, असले काही क्वेश्चन निगेटिव्ह थॉट्स मनात आणू नका. प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला पण आरीवर्क करायला जमन. आणि एकदा चेन स्टिच आली म्हणजे मग आरीवर्कचं 20 to 30% आलं असं समजा. कारण की
जे काही बीड्स, कट पाईप्स, मोती, पर्ल जे काय असतील ते सर्व चेन स्टिचमध्येच आपल्याला लोड करायचे. त्यासाठी चेन स्टिच ही महत्त्वाची, मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हटलं तरी चालेल. सुरुवातीला चेन स्टिच आपली परफेक्ट करून घ्या, म्हणजे नंतरचं वर्क खूप छान आणि फिनिशिंगसोबत आपल्याला करता येईल. हे पहा, अगोदर फक्त सुरुवात कशी करायची आणि चेन स्टिच कशी बनवायची याच्याकडे लक्ष द्या. नंतर ती छोटी करायची किंवा मोठी करायची हे तुमचं प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला जमून जाईल. नंतर सेम येते, म्हणजे एक चेन मोठी एक चेन छोटी असं काही प्रॉब्लेम होत नाही एकदा जर आपल्याला यायला लागलं की. आता सुरुवात आहे, सुरुवातीला प्रॉब्लेम होणारच आहे तुमच्याकडून, व्यवस्थित काय येणार नाही पहिल्याच वेळेस. थोडीशी प्रॅक्टिस करा, मग जमून जाईल. ठीक आहे. तर आज आपण इथेच आपला व्हिडिओ एंड करू, कारण पहिलाच व्हिडिओ खूप जास्त मोठा नको आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही चेन स्टिच कशी वाटली किंवा मी जी काही इन्फॉर्मेशन दिली ती आवडली आहे का हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिली सर्कलमध्ये जर कोणी असेल ज्यांना आरीवर्क शिकायचं आहे किंवा बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क शिकायचं आहे, बाहेर जाता येत नाही वगैरे, काही प्रॉब्लेम्स असतील त्यांना, कोणाला परमिशन नसती किंवा कोणाकडे फायनान्शियल प्रॉब्लेम, कोणाच्या जवळपास क्लासेस नसतील, असे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण आरीवर्क करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सिम्पल घर बसल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क ते हे व्हिडिओज पाहून शिकतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. बाय.